छान असा पाऊस उघडलेला आहे, मस्त कवळं ऊन पडलं आहे आणि आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 5. आत्ता आम्ही निघालो आहे बाजारामध्ये. आज आहे आमच्या गावचा आठवडी बाजार. तर गुड इव्हिनिंग मंडळी, मी आली आहे गावाला. आणि गावाला तुम्हाला तर माहिती आहे सगळीकडे जोरदार गारांचा पाऊस सुरू होता. 2 दिवस झालेत आता पाऊस उघडून. आम्हाला थोडा लेटच झाला, बघायचा होता गारांचा पाऊस कसा आहे, पण आमच्या नशिबात नाही. आम्ही आज सकाळीच गावावरून आलो आहे आणि आत्ता संध्याकाळी सोमवारचा आठवडी बाजार आहे. तर निघालो आहे आता आम्ही बाजारला. माझ्यासोबत आई आहेत, हे आहेत आणि आमच्या शेजाऱ्याच्या अक्का आहेत. बरोबर 1 वर्षाने आता आम्ही गावाला आलो आहे. मुहूर्तच लागत नाही हो, काय करणार, मुलांचे एक्झाम्स असतात, जॉब आहेत, सुट्ट्या नसतात. किती यायचं म्हटलं तरी अजिबात मुहूर्त लागत नाही गावाला यायचा. पण जेव्हा आम्ही गावाला येतो तेव्हा मनसोक्त गावाचा आनंद घेतो. कारण गावाला आल्यानंतर गावातल्या ताज्या ताज्या भाज्या खाणं हा मोह काय माझ्याकडून सुटत नाही. त्यामुळे गावचा हा आठवडी बाजार मी अजिबात मिस करत नाही. आमच्या आठवडी बाजारामध्ये ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी अशा तर रोजच मिळतात, पण आठवडी बाजार म्हटलं की तुम्हाला तर माहिती आहे सगळे गावाचे इकडचे तिकडचे लोक येतात, आठवड्याचा बाजार घेऊन जातात. फ्रेश भाज्या असतात आणि शेतातून ताज्या ताज्या काढून आणलेल्या भाज्या असतात. त्याची चव काय वेगळीच असते, जी आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी अजिबात लागत नाही. तसं तर आता बरीच गावं डेव्हलप झाली आहेत, बऱ्यापैकी आता मुंबईसारखीच झालेली आहेत ती. शहरीकरण म्हणतात तसं, सगळीकडे बिल्डिंग्स झाल्या आहेत. जसं मुंबईमध्ये खाण्याचे वेगवेगळे पदार्थ मिळतात तसे गावामध्येही आता सगळंच मिळतं. पण जी ताजी भाजी आणि ती खाण्याची जी मजा आहे, एवढंच एक मिस आहे जे मुंबईत अजिबात मिळत नाही. शिवाय एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये गावाला जे वातावरण असतं थंडगार, तेही मुंबईमध्ये अजिबात मिळत नाही. तुम्हाला तर माहिती आहे आता मुंबईमध्ये मरणाचा उकाडा चालू आहे. घामाने गरमीने माणसाला एकदम नको नकोसं झालं आहे. पण गावाला एवढी थंडी आहे, गार गार वातावरण, अजिबात इथे पंखेसुद्धा लावायची गरज नाही, इतकं थंड वातावरण आहे. तसा तर गारांचा पाऊस झाला म्हणून बोलतात थंड आहे, पण एरवी कधी पण आम्ही मार्च एप्रिलमध्ये गावी आलो की असंच थंडावा असतो नेहमी, कारण आमचं गावच पाचगणी महाबळेश्वरच्या पायथ्याशी आहे. आमची आई म्हणजे एकदम मस्त भाज्या निवडून निवडून काढते. त्या किती ताज्या असल्या तरी त्यातूनही आणखीन जी एकदम फ्रेश टवटवीत भाजी असेल, बरोबर तीच भाजी घेणार. त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तिच्यावर सोपवलं आहे की भाज्या तूच घे म्हणून, आणि बनवते पण छान एकदम टेस्ट. बघा किती छान हिरव्या गरगरीत टवटवीत अशा भाज्या आहेत. बघता क्षणी कोणाला पण असं वाटेल की लगेचच घ्याव्यात आणि घरी जाऊन ताज्या ताज्या भाज्या बनवून खाव्यात. वाटतंय ना तुम्हाला पण? हां, हे असंच आमचं पण फिलिंग असतं. म्हणून आम्ही ना गावाला आल्यानंतर भाज्या खाण्याचं कधीच सोडत नाही. तसं तर आज जरा उशीरच झाला बाजारात यायला, कारण आम्ही पहाटेच पोचलो होतो गावाला आणि दिवसभर जरा आळसच केला, लवकर निघालो नाही. आता थोड्या वेळातच अंधार पडणार आहे, त्याच्यामुळे लवकर भाज्या घेतो आहे. कारण भाज्या निवडून पण घ्यायच्या असतात. आमच्या आईला डायरेक्ट तशाच भाज्या घेत नाही ती. ओळखीची माणसं भेटतातच आपल्याला बाजारामध्ये, इतक्या दिवसानंतर आल्यानंतर ते आपली विचारपूस करतात, आपणही करतो, तर छान पण वाटतं. बऱ्याच दिवसानंतर लोकांचे चेहरे बघायला मिळतात. तर असा हा आमचा आठवडी बाजार आहे. आणि बाजारात येऊन मी वडापाव घेत नाही असं तर कधीच होत नाही. गरम गरम मला वडापाव घ्यायचाच असतो. यांना मी सांगितलं की आता बाजार करून झालेला आहे, सगळं घेऊन झालेलं आहे, आता आपण वडापाव घेऊयात आणि थेट घरी जाऊयात, घरी बसून खाऊयात, कारण मला इथे काय खायला होणार नाही. तर हे नवीनच स्टॉल मला दिसलं, शिवशक्ती स्टॉल. यांना म्हटलं चला इथला वडापाव ट्राय करूया. नेहमी आम्ही गणपती घाटाजवळचा वडापाव ट्राय करत असतो, पण आज मी त्यांना बोलले की आपण इकडचा वडापाव ट्राय करूया, काहीतरी वेगळं डिफरंट आहे वाटतं हे. तर आम्ही गेलो, जवळ बघितलं, तर त्या ताई म्हणाल्या की आमच्याकडे चीज क्रिस्पी वडापाव बनतो. तर म्हटलं चला ट्राय करूया काय आहे ते. मी कधी खाल्ला नव्हता चीज क्रिस्पी. त्या म्हणाल्या की तुम्ही एकदा खाल तर सारखं सारखं मागाल, इतका सुंदर आमचा वडापाव आहे, आमची टेस्ट तुम्ही कधीच विसरणार नाही. सो मी म्हटलं चला बघूयात आज टेस्ट करून. तर त्यांना मी बोलली तुम्ही काय काय घालता, तर बोले नॉर्मल आपण वडापाव करतो तसंच आहे, फक्त त्याच्यामध्ये आमचं चीज असतं आणि बाहेरून त्याला ब्रेड क्रम्स लावतो आणि त्याला डीप फ्राय करतो आणि वरून परत त्याला चीजनी आम्ही मायोनीज आणि सॉसनी गार्निश करतो. आणि नुकतंच त्यांनी हे स्टॉल उघडले, गुढीपाडव्याला त्यांनी ओपनिंग केलं आहे. त्याच्यामुळे त्या इतक्या कॉन्फिडन्सनी सांगत होत्या की आमचा वडापाव म्हणजे एकदम टेस्टी आहे.
पूर्ण वाईमध्ये तुम्हाला असा वडापाव कुठेच खायला मिळणार नाही. तुम्ही एकदा खाऊन तर बघा, तुम्हाला नाही टेस्ट आवडली तर मग मला बोला, आणि आवडली तर तुम्ही नेहमी माझ्याकडूनच वडापाव घेऊन जाईल. तर त्यांचा कॉन्फिडन्स मला इतका आवडला. आणि जेव्हा त्या करत होत्या ते मी बघत होते, त्यांची क्लीननेस आणि स्वच्छता म्हणजे सगळ्याच बाबतीतली खूप छान होतं, आणि सुंदर पद्धतीने त्या सगळ्यांबरोबर बोलत होत्या आणि त्यांचं सांगत होत्या. तर मला तर आवडलं ॲक्च्युली. ते म्हणतात ना, माणसाचा चेहरा जसा सुंदर असतो तसंच माणसाची वाचासुद्धा चांगली असली पाहिजे. जिथे माणसाची वाचा चांगली असते तिथेच न खाताही एक मानसिक समाधान असतं, त्याच्यानेच आपलं पोट भरतं. तसंच ह्या ताईंचं काहीचं होतं. आणि त्यांनी आम्हाला छानपैकी पार्सल करून दिलं. आता त्या म्हणाल्यात, तुम्ही बघा नेक्स्ट टाईम नक्की याल आणि नक्की घेणारच तुम्ही माझ्याकडून वडापाव. तर म्हटलं हां, आवडला तर नक्कीच घेणार. आता सध्या आम्ही आहे इथे 10-15 दिवस, तर आम्ही रोजच पण घेऊ तुमच्याकडून आवडला तर. तर आता निघालो आहे, अंधार पण पडला आहे बघा आता, आणि निघालो आहे आता आम्ही घरी. उत्तेरी, हे बघा, हा मोठ्या पुलाच्या खाली किती सुंदर लाईटिंग केली. वाव, हे तर मी आत्ताच बघते. म्हणजे मी नव्हतीच, 1 वर्षांनी येते, त्याच्यामुळे हा मोठा पूल आमचा नवीन बांधलेला आहे आणि त्याच्या खाली इतकी सुंदर लाईटिंग केली, पूर्ण आपल्या तिरंग्याची लाईटिंग केली. आणि आता मी छोट्या पुलावरून निघालो आहे, कारण बाजारापासून आमचं घर जरा लांब आहे. सो फायनली आता मी आले घरी. बघितलं, ह्या फक्त 2च पिशव्या आहेत, एवढाच आम्ही बाजार केला आहे, पण जवळजवळ आमचे 2.5 ते 3 तास बाजारात गेलेत. आत्ता साधारण वाजलेत 7:30, 7:45 वाजलेत. आत्ता घरी आलो आहे. छानपैकी आता पहिला वडापाववरच ताव मारणार, जो गरम गरम आहे. तर खाऊन बघते किती टेस्टी आहे किती नाही ते. तर आता पहिलं ते खाते, त्याच्यानंतर आम्ही भाजी करायला घेणार आहे. तर हा माझा भाऊ, आणि त्यालासुद्धा वडापाव, तो म्हणतो ठीक आहे, नॉर्मल आहे, त्याला काय एवढा खास नाही वाटला. पण ज्यावेळेला मी खायला घेतला त्यावेळेला मला खूप आवडला. काहीतरी वेगळी टेस्ट होती ती, खरंच खूप छान होता. त्याला का नाही आवडला काय माहिती, पण मला तरी आवडला. आणि तो तिथल्या तिथे गरम गरम खाल्ला असताना तर आणखीन छान वाटला असता. मी फक्त तंदूर वडापाव ऐकून होते, चीज क्रिस्पी वडापाव मला माहीत नव्हता, पण आज मला खरोखर तो आवडला आहे, खूप छान. चला आता लवकरच भाजी पण साफ करायला घेते, कारण टवटवीत हिरव्या गरगरीत भाज्यांची पण चव घ्यायची. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.